कंपनी सांभाळत असताना बरेच वेळा असं होतं की तुमच्याकडं मॅनपॉवर येते, ती शिकते. बरेच वेळा एंट्रन्स असतात, नवीन लोक असतात किंवा त्याचबरोबर अनुभवी लोक देखील तुमच्याकडे कामाला येतात. सो या दोघांना एकत्रितपणे सांभाळणं हे खूप मोठं टास्क हे उद्योजकाच्या समोर असतं. सो हे हँडल करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो हे करण्यासाठी बेसिकली जे एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉई आहेत ते कोणत्या पद्धतीनं काम करतायत आणि जे न्यूली एंटर्ड झालेले जे लोक आहेत किंवा जे फ्रेशर आपण ज्यांना म्हणतो त्यांना कशा पद्धतीनं कामं दिली पाहिजेत हे देखील एका उद्योजकाला माहिती असणं गरजेचं आहे. सो नवीन माणसांना काम द्यायची पद्धत वेगळी आहे आणि जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांनाच देखील काम द्यायची पद्धत वेगळी आहे. आणि त्यांचं ॲनालिसिस बरेच वेळेला एक्सपिरियन्स माणसांचं ॲनालिसिस आणि न्यूली फ्रेश लोकांचं ॲनालिसिस हे कंबाईनपणे केलं जातं किंवा दोघांना पण सेम प्रश्न विचारले जातात. असं न करता एक्सपिरियन्स लोकांसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीनं त्यांची परीक्षा घेताय किंवा कोणत्या पद्धतीने त्यांचं ॲनालिसिस करताय किंवा त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही कशा पद्धतीनं मोजताय याचे पूर्ण ॲनालिसिस, यांचे पूर्ण आकडेमोड किंवा त्यांचे जे टार्गेट्स आहेत हे तुम्ही वेगळे ठेवा. आणि जे फ्रेशर्स आहेत यांचे तुम्ही ॲनालिसिस, यांचे टार्गेट्स तुम्ही वेगळं ठेवणं गरजेचं आहे. हे बायफर्गेशन हे जर तुम्हाला जमलं तर निश्चितच ॲज अ टीम म्हणून हे सर्व लोक खूप छान पद्धतीनं एकत्रित काम करू शकतील.